नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज रविवार आहे आणि रविवार म्हणजे क्रिकेट हे असणारच आणि आज आम्ही जाणार आहे क्रिकेट खेळायला। तर आज आम्ही क्रिकेट खेळायला राजापूरवरून खडकवली जाणार आहोत। खडकवली आपल्या कोतापूरच्या इकडे येते, म्हणजे एक्झॅक्ट कुठे येते अजून काय माहीत नाही। तर कोतापूर एसटीने आम्ही जाणार आहोत, सर्व एसटीने जाणार आहेत। तर आम्ही सर्व म्हटल्यावर तुम्ही प्रश्नात पडला असाल, कारण ती कोण दिसत नाही आजूबाजूला। तर मी आमच्या स्टॉपवर आहे, कारण आता लेट झालो। आता मी आमच्या स्टॉपवरून जाणार आणि बाकी सर्व त्या दुसऱ्या स्टॉपवरून येतील, म्हणजे शाळेजवळच्या स्टॉपवरून। तर चला मग जाऊया क्रिकेट खेळायला। तर आज रविवार आहे आणि मजा करूया। तर आता आम्ही दिवटवाडीत आलो आहे आणि वरती रांत्यावर जाणार, कारण खाली एसट्या वगैरे नाही आहेत। आणि बॅटर बाब्या काय बॅट सोडत नाही, आज काय घुमवणारच आहे। बघत फक्त रवा, पोरं नाही ऐकणार, राडा होणार, पोरं नाही ऐकणार। चाललोय खडकवली, तर आज काही पोरं आमचे ऐकत नसतात। आज राडा होणार, कारण पोरं आज सकाळी उठून आलेत ना, त्याच्यामुळे काही राडा होतच असतो। कुठे पण या, गोवळ दत्तवाडी संघ असणार। वरती चाललो आणि गोट्या म्हणतोय की आम्ही चहा देणार आहे सर्वांना। तर आम्ही 7 जण आहे। असं काय म्हणजे आज दिवस तू नाही, हा गोट्या आता बोललो। मग मी रांतळावर आलो आहे आणि जरा पोटपूजा करून घेतो, काहीतरी खाऊन जातो, कारण तिकडे जवळपास दुकान आहेत। काय खाऊया? बघू शकता, हे आपले आमदार खासदार सर्व विजय सोगम, राजापूर आयकॉन। आता आम्ही बघ बिस्किट पुढे घरून आणले, नाश्ता करणार आणि डायरेक्ट। तर आता वडापाव तयार नाही झालेत, नाश्ता काय ते तयार नाही। तर चहा पिणार आणि खेळायला जाणार। जरा मोठे कप मोठं मग बॅगेत नाही घेऊया। एक गोटे कधी कोण गोटा पिंप्या आता नाही मिळत नाही गोटे बिस्किट दे लहान देते ना। अरे नाही खायचं का? तीन माझी, 3 तुझी। ठीक आहे, मी घेतले, आम्ही घेतले दोघा ते घेतले। चहा वगैरे पिऊन झाला आहे आणि आता स्टॉपवर जातो। तर आपलं रांतळाचं एस टी स्टॉप तिथे आहे, ते पाहू शकता। तिथे जातो सर्वजण आता। आणि आता एस टी येईल आणि एस टीने जाऊ तर डायरेक्ट भेटू आपण भुवामध्ये, म्हणजे खडकवलीमध्ये डायरेक्ट भेटू मैदानावरती। खडकवली स्टॉपवरती पोचलो, हे खडकवली स्टॉप आहे इथे। त्यांनी आता चाललो आम्ही मैदानात। तर मैदान इथे पुढे आहे वाटतं, इकडे लाऊड स्पीकरचा आवाज येतोय। तर जाऊया तिकडे आवाजाच्या दिशेने आणि मैदानाला शोधूया कुठे आहे मैदान, बघायला जातोय। आणि ग्राउंड इथे पारियाच्या कडणीच आहे, वाळे आहे वाटतं। वला पिच आहे ना, पिचची पाहणी करून येतो, बघूया कसं पिच आहे, म्हणजे खेळायला जाईल तसं। बॉलिंग पिच आहे, बॅटिंग पिच आहे, पाहून येतो। आणि आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणजे गोट्या आहेत आपल्यासोबत, स्वप्नील मांडवकर उर्फ गोट्या। पिच पाहू शकता, षटकार जवळ आहे। हे पुढे कसं पण षटकार, पिच पाहू शकता। उद्घाटन वगैरे झालं वाटतं। आपली संपूर्ण टीम बाब्या पिच बरोबर आहे, जास्त लांब पण नाही, पण बॉल इथे उडणार नाही, पिच ओला आहे। त्यांना वाटत त्याच्या आरामात तिकडे तर आपल्या मॅचला अजून भरपूर वेळ आहे, त्यामुळे ते जाऊन बसतो एका बाजूला। वीर पण भाव पण
तिथे जाऊन बसतो आणि नंतर मग मॅच चालू झाल्यावर मॅच दाखवतो तुम्हाला. सापाचा मेन पाहू शकता एवढा मोठा. ए बाबा हळू. हे बाबा आदल्याचा बाब्या ते आरामते बघ इथे बघ आदल्याचा मेन बघ. टीमची नोंद करून येतोय. तर काय म्हणाल मग मैदान कसं वाटतं तुला? मैदान एकदम बेस्ट आहे आपल्यासाठी तरी बेस्ट आहे. ठीक आहे मग गेम बघूया कसा होतो आपला थोड्या वेळानंतर. नोंद कर नोंद कर. आणि बबन इथे जोरदार प्रॅक्टिस करतोय. चालू कर बॉल उडवणारच नाही. दुपारी वर रांडेच्या काही मला उलट सुलट फिरत होता. पोर वडापाव आणायला गेले आहेत जरा सोय करतात. राऊंड अजून भरपूर वेळ आहे. तर वडापाव आणायला गेलेले काय अजून आलेलं नाही म्हणून इथल्या जवळच्या दुकानात जातो खाऊ आणायला जरा. वडापाव आले आहेत तर वडापाव खाऊन घेऊया. फक्त वडे तरी आणायचे होते. दिस इज माय वडापाव. मी पैसे दिलेले मंडळाची मी सहकार्य करतोय. रांडेची चटणी पण नाही. फोन उचललाच नाही. दोन कोणाचे माझे एक बॉल काय हा गोटे गोटे सगळ्यांनी ऐकून घ्यावा. काय मग कशी पोट पूजा काय काय खाऊन दिलास? एक उसळ पाव आणि 2 वडापाव. मिळाला ना आमका उपाशी जावं लागतं त्याचा काय. हे काय ठीक आहे धन्यवाद. पैसे आम्ही दिले होते आकाशाकडे. होय माझ्याकडे रे. काय मग सुरेश बाबू काय बोलतो काय म्हणतो मग आजची मॅच काय मग काय गाजवणार? आज मॅच आमचा 1 नंबर काढणार आहे म्हणून आम्ही पूर्ण तयारी चालू आहे. आम्हाला येताना 4 मुंगसा दिसली. 4 मुंगसा. हो वा शाबास. 4 नंबर पर्यंत ट्रॉफी आहेत मग आपण 4 मधली एक तरी मारू असं वाटतं. एक तरी मारू आम्ही. 4 मधली एक तरी. 4 मधली एक तरी आमच्या घरी जाणार आमच्या गावामध्ये जाणार ही खात्री सुरेश बाबूने दिली आहे. तर पोर आता कंटाळले होत इथे येऊन 7वा राऊंड हा. शिमाराचे साथ डिग्नेशन बॉक्स मध्ये एवढी मेहनत करून फक्त एकच रन भेटलो. थोड्याच वेळात आमचा सामना सुरू होईल. तर आता टॉच वगैरे उडवतो आणि बघूया टॉच जिंकतो का आधी. या पुढे होणारा सामना दत्तवाडी विरुद्ध आई गिरमादेवी क्रिकेट संघ. हे दोन्ही कॅप्टन मध्ये या दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यांचे टॉस पुढे ते तुकाराम बाई टाटा टॉस उडवायचा आहे. छापा टॉच हरलो आहे तर काय नाही मॅच मध्ये परफॉर्मन्स हीच महत्वाची आहे. वर सर्व तयार होत आहेत पाणी वगैरे पिऊन. बॅटिंगची एकदम धमाकेदार. आता पावसांचा षटकार. षटकारांचा पाऊस चौकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. बॅट्समन आपले सगळ्यात तयार होत आहेत. आता आम्ही खेळायला जातोय. आमचे 2 बॅट्समन पाठवतोय. काय रे तू पण टाकशील ना बॉलिंग. 6 बॉल 6 रन गेले तरी एक एक्स्ट्रा नको बघ आपण. वाईट नो अजिबात नको. 6 का तुका एक षटकार बसलो तरी काय विषय नाही.
पण बॉल 6 पहिले सोडव. पुरे 6चे 6 प्रॉपर 18चे 18च बॉल दाखवतो. एक बॉल एक्स्ट्रा नाही दाखवतो बघा. करत नको आपल्या का सगळे बॉल हा तू हे बघ ना एवढं नको कॉन्फिडन्स हा ना की मला पडते. अरे पडते रे. बॉल ना बॉल जड पण नाही, बॉल हलको. आता मग तू यॉर्कर मारू देशील ना पुढे त्याला बॅट आणि बॅटवरच जाणार बॉल. बॉल हलको. आपल्या बॉलाचा अंदाज अजिबात नाही. होत आहे जरा जय घेतोय. नालादेवी माते की महेश्वर महाराज की गणपती बाप्पा साईबाबा की जागेवाली की अवधूत चिंतन. तर या सामन्याचे पंचायत पियुष काटकर जर अंतर्गत दाखलेला आहे. आम्हाला सहकार्य करायचं आहे. सार्थक सॉरी जरा एक मॅच फक्त एक मॅच चैतन्य डावकर दत्तवाडी क्रिकेट संघ 4 किती बॉल आहे? एक चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू दत्तवाडी या संघाला मोठा धक्का लागताना बाबा खाय नको एकावर राहू दे. जिकत खेळायचो मी. पहिले 7 इले ना रे पहिले वर आकाश ते मध्ये काय विचार ना तुझी खळखळ लावली सामना 7 होते नंतर त्याने बाबे देताय उभा राहा. तेरा झाले ना. बस आहे बॅट परत देऊ आपण 14 शाबाश. चल गेला बाहेर गेला रे. शाबाश. 6 धावा. थांबून के चौकास के
20 धाव संख्या 20 गोटे जाऊन द्यायचं शंभर शॉट गेला बघ बाहेर. 2 धाव संख्या 23 23 झाले ना. 23 घरी जाऊन कॉमेंट करणार. तुझ्यावर लक्ष ठेवू लागेल आधी. वाईड चेंडू लास्टची 3 मिनिटं बाकी. नो आहे ना अंपर. हा ओके बस मस्त हे 2 चढतं मॅच. बरोबर आहे. चल 2 बाबे. ए फाटक निघ फाटक निघ ना. 2 धावा. 28 धाव संख्या थांब. अरे तू पाणी काय झालं. निलान वाईड आहे ना. वाईड. शॉट हा एकच एक. फाटक तू निघ. हा शाबास. 31 एकच बॉल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. शॉट कोण नाही 2 आहेत ना. नुको ये आतमध्ये 3-33 किती. शॉट गेला. हा धाव ना. नाही बॅट मस्त वाटत ती ना. हे बघ ए कव्हर का आहे राज. ए कुठे आधार कार्ड. ये राहू दे. आरामात. हाँ शबाश शबाश यार मस्त मस्त बरोबर सेम सेम ये बॉल स्लो येणार अप्पू पडला की लगे मस्त मस्त शबाश शबाश विकेट उठोय मस्त शबाश निर्धाव चेंडू एक घे एक बाय घे
सेम बॉल मस्त शाबाश षटक समाप्ती हॅलो चालू असलेला सामना शाबाश बरोबर आहे घे दत्तवाडी विरुद्ध आई गिरमादेवी कोड परिणाम धाव संख्या आहे ती 5 चेंडू 20 धावांची गरज हॅलो परत एकदा हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव हॅलो अजूनही काही चेंडू शिल्लक आणि काही धावांची गरज असताना हो गुटनाटेक तमाशा देखण्याचा प्रतिबंध तू चांगला झेल परत एकदा परंतु ते मात्र एकच धाव षटकार नक्कीच होता परंतु एकच धाव चेंडू फुलटॉस होता क्लिक केला लेग साईडला वेगळ्या डिझाईन चेंडूवरती मात्र ते चेंड ड्रॉप होतोय षटक समाप्त होतोय तर मित्रांनो आता आम्ही पहिला राऊंड खेळलो आणि पहिला राऊंड जिंकलो पण हा फ्रेश राउंड आज भाईने पूर्ण गेम बना दिया तर आपला कृणाला नॉट आउट राहिला मागे तिनेच बसली ना तिनेच रन केली एकदम सर्वांच्या तोंडावरची खुशी दिसते आहे हे कोण खुशी आहे ही चिडवणार की असं लागणार आहे नाही बघूया रिंट असली तर मग चिटळ दुसरा गट करणार का त्यांचा नाही ह्याच्यामध्येच घेणार टीम तर सगळे आल्यात साधारण आमचा कितवा राऊंड होय तुमचं अजून कमत हरकत असेल रे चल मग जाऊन माते की जय महेश्वर महाराज की जय दत्तगुरु महाराज की जय गणपती बाप्पा साईबाबा की जय जागेवाली की जय दूत चिंतन आमचा सेकंड राऊंड होणार आहे तर आम्ही टॉच हरलो आणि समोरची टीम बॉलिंग करणार आहे आणि आमची बॅटिंग आहे तर बघूया आम्ही किती मोठा स्कोर आता उभारणार आहे तर पहिल्या मॅचमध्ये किती उभारलं होतं आपण 37 धावांचे आव्हान दिले होते तर आता पण तेच प्रयत्न करू पण मॅच 2 ओव्हरचीच आहे संघाचा श्री गणेश होता तो वाईट ने हाय देखील वाईड आहे येस इट इज अ वाईड हा देखील निर्धाव चेंडू क्लीन बॉल यॉर्कर चेंडू होता क्लीन बॉल झाला आहे पुढचा चेंडू श्रेयू यांचा गोल दत्तवाडी संघाने चांगलाच फटका मारला होता परंतु एकच धाव साठी यायचं आहे पुढचा चेंडू आणि हा देखील हलक्या हाताने कट मारण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव संख्या होती 5 एक गडीबाद 5 हो एच आणि हा विकेट
ए फाटक झाली ती 5 नाही 6 सुंदर फटका 4 कवटी देव आरकेचे थांब अरे ट्राय कर आयो तर मंडळी आता टॉच आम्ही हरलो म्हणजे मगाशी पण हरलो होतो तसंच आता पण आम्ही मग मॅच जिंकलो. राडा होणार पोरं नाही आणि पप्पा पण नाही काय बोलणार. तर आता आम्ही सेमीफायनल मध्ये दाखल झालोय. पहिला सेमीफायनल आमचाच आहे याच्यानंतर होईल. टॉच हरलो पण मॅच जिंकलो. राडा होणार लेट पण थेट समजलं ना. तर आता दुसरा सेमीफायनल पण बघूया कसा होतो. पहिला सेमीफायनल आमचा आणि प्रत्येक बॉल आताची आताच्या ब्लॉग मध्ये मॅच येणार नाही. सेमीफायनलची मॅच आम्ही आता हरलो आहे आणि आता 3 नंबरसाठी आमची झुंज होणार आहे आणि बघूया 3 नंबरची ट्रॉफी घेऊन जायला मिळते का आम्हाला. तर सर्व पोरं नाखुश आहेत. सेमीफायनल आम्ही हरलो आहे आणि असं वाटलं पण नव्हतं की आम्ही हरू म्हणू. 3 हो गेम असं विषय सोडलेले असतात. मॅच खेळतो आणि आम्ही घरी जातो. तर आता सेमीफायनल हरलो आणि आपली ट्रॉफी आहे ती हुकली आमच्याकडून थोडक्यासाठी. तर याच्यापैकी एक मिळाला आपल्याला. तर धावून रन्स काढून त्यातला जो कोण पहिला येईल त्यातला म्हणजे विजयी ठरवतील आणि 3ऱ्या आणि 4थ्या नंबरच्या याच्यावर नंबर काढले जातील. तर बघूया मग आता आपला किती नंबर येतोय. शकता किती काळोख झाला अंधार झालाय तरी देखील ते खेळत आहेत आणि ते दिसत पण नसतील आणि तरी बॅटीला बॉल लावतायत आणि धावतात वगैरे आहेत. आमचे पोरा सांगायचं आहे व्हाईट चेंडू. क्रिकेटचा वेळ कशाला म्हणतात याला म्हणतात. आणि एवढ्या अंधारात देखील हा फायनल सामना फायनलच्या खेळल्याबद्दल अगदी सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांचे त्याचबरोबर पंचांचे आम्ही सर्व मनोगत व्यक्त करतो. अंधार आज खूप झालाय खेळण्यासाठी. तर आज आम्ही फायनल मारू शकलो असतो. ह्याच्यासाठी म्हटलं जातं की क्रिकेट इम्पॉर्टंट. क्रिकेटचे दिवाने बघायला गेलं तर हे बघा नीट काय पोरांचा जल्लोष. हे जय आवाज जय जय. शाबाश पाठक सर, तुम्ही धावल्याबद्दल काय बोलू शकता. काय नाही हे 22 यार्डचं मैदान आहे त्यामुळे काय जास्त धावायचं नाही. चालेल. त्यामध्ये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक असे आहे. त्याला मालिकेचा पुरस्कार भेटतोय. तरुणी यांचे गाडीचे बॉल त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज राज जारेकर. नाही इकडची काका तिकडे काका तिकडे जावा. चांगली गोलंदाजी स्पर्धेमधील सोडून चतुर्थ विजेता आहे तो दत्तवाडी संघाने विजय आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपला पाठीशी घ्यायचा आहे.
उपरी येतात भंडारा तरुणी विजयची नंबर याने देखील मी देणार जायची विनंती डिमर चालू यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले सौजन्य शिवान स्पोर्ट्स या पूर्ण विभागातील विजेता संघ आहे ते कोणी देखील जायचं आहे त्या फिरण्यासाठी बॉल घे रित्या एक बॉल देना एक बॉल दो मिनिटं थांबा तरी पण आम्ही खुशीमध्ये आहे आलो आणि 3 नंबर मारला एकदम दणक्यात तर मग आता घरी जाऊया आता लेट झालोय आणि ब्लॉगला पण इथे एंड करू इथे काय दिसत नाही गावात ब्लॉगला पण एंड करू चला भेटूया मग पुढच्या परत नवीन ब्लॉग मध्ये